अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक जे लाभले आहे तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे की ज्यांच्याकडे तुमच्या पुढे लोणकेस जाणार आहे असे नवनियुक्त महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी लोखंडे हे नुकतेच अध्यक्ष झाले आहेत आणि तेच आता आपल्या आज कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभले आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या सगळ्यांचं स्वागत करूया। सोबतच प्रमोदरावजी कोरडे महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। सन्माननीय किरणभाऊ पातुरकर ज्यांनी सामाजिक राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात गेल्या कित्येक वर्ष झाले कार्य केले आहे। सोबतच ते एल्युमिना असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहेत। त्यानंतर इंजिनिअरिंग असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहेत। नांदगाव पेठची पंचतारांकित जी MIDC आहे त्यातही त्यांचा खूप मोठा वाटा आहे। सन्माननीय किरणभाऊ पातुरकर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती आणि तुमच्यापासून आम्ही सुरू करतोय। सर्वप्रथम आजच्या या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांचं मी मनपूर्वक MIDC असोसिएशन आणि स्वयंसिद्धामार्फत स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपण ज्यांना बोलावलं ते महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष सहकारी बँक दिलीपराव लोखंडे साहेब, उपाध्यक्ष ज्यांच्या वडिलांनी ही बँक स्थापन केली माजी मंत्री विनायकराव कोरडे यांचे चिरंजीव प्रमोदराव कोरडे। आणि जसं मॅडमनी सांगितलं खरोखरच ही बँक आम्हाला आता तुम्हाला सर्वांना अनुभव असेल की नॅशनलाइज बँकेमध्ये गेलो तर किती त्रास होतो। मला जवळपास सगळ्याच बँकेत जायचं काम पडतं कोणाच्या ना कोणाच्या मदतीसाठी, कागदपत्रापासून तर चक्रा मारण्यापर्यंत खूप त्रास होतो। पण सहकारी बँका कमी त्रास देतात त्या तुलनेमध्ये महात्मा फुले बँकेचं जे काम आहे ते खूपच चांगलं आहे। म्हणजे ते जे गरजू आहेत आणि जे जिनाईन आहेत अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांचे प्रोजेक्ट सँक्शन करतात। आतापर्यंत आपण 300 उद्योजक महिला पुरुष यांना लोन देऊन उभं केलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये उभं केलं आहे। त्याच्यापैकी जे तुमचा माल विकत घेणार आहे नंतर असे नितीन पाटमासे आणि मनीष पाटील त्यांचे पार्टनर, आमच्या MIDC असोसिएशनचे सहसचिव माझ्यासोबत काम करतात प्रकाश राठी, आमच्या महिला विंगच्या अध्यक्षा प्रीती सावजी यांची स्वतःची मोठी इंडस्ट्री आहे नांदगाव पेठला। याच्या व्यतिरिक्त आजच्या दुसऱ्या वक्ता आणि ज्यांचं स्वतःच अगरबत्तीचं प्रोडक्शन आहे प्रीती वाकेकर, आमच्या स्वयंसिद्धच्या उपाध्यक्षा जयश्रीताई गुंबळे, स्मिताताई गाठोड,